महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नाशिक नगर जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडी धरणात सोडा या महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाला भंडारदरा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे। शेतकऱ्याची याचिका दाखल करून घेत खंडपीठाने राज्य सरकार, जलसंपत्ती प्राधिकरण, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ यांना नोटिसा काढल्या आहेत। येत्या 25 नोव्हेंबर रोजी खंडपीठात सुनावणी होणार आहे। मागील तब्बल 12 वर्षापासून एका 35 वर्षीय महिलेस अकोल्यातील औद्योगिक वसाहतीच्या अंधार कोठडीत कोंडून ठेवल्याची धक्कादायक बाब राज्य महिला आयोगाने उजेडात आणली। या महिलेला पोलीस बंदोबस्तात कोठडीच्या बाहेर काढण्यात आले। अब्दुल मोविन अन्सारी यांच्या मालकीच्या कोरमंडल एग्रोच्या गोडाऊन मधील 3च्या खोलीत एक महिलेस तब्बल 12 वर्षापासून कोंडून ठेवण्यात आल्याचे अमानवीय बाब महिला राज्य आयोगाच्या सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांना कळले। कोंडून ठेवलेल्या महिलेच्या आईचा शोध घेऊन सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली। नंतर आज या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा संरक्षणमध्ये हलवण्यात आले आहे। शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत हमी दराचा कापूस खरेदीचा मुहूर्त अखेर ठरला आहे। शनिवारी 15 नोव्हेंबर पासून हमी दराने कापूस खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे। त्यामध्ये पणन महासंघाच्या अकोला विभागाअंतर्गत हिवरखेड व वाशिम जिल्ह्यातील कामरगाव या 2 केंद्रावर कापूस खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे। दिवाळी होऊन 15 दिवसांचा कालावधी उलटला तरी यावर्षीच्या कापूस खरेदी हंगामात शासनाच्या हमी दराने कापूस खरेदी करण्यास सुरुवात केलेली नाही। त्यामुळे खासगी पद्धतीने व्यापाऱ्यांना कमी दराने कापूस विकण्याची पाळी कापूस उत्पादकांवर आलेली आहे। विधानसभेत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना साथ दिली आहे। मोदी यांच्या स्वच्छ अभियानासाठी शुक्रवारी सकाळी पवार कुटुंबीय हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले व स्वच्छ बारामतीचा नारा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरू केले असून शुक्रवारी जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये हे अभियान राबवण्यात आले। या अभियानात दस्तरखुद्द शरद पवार हातात झाडू घेऊन साफसफाईसाठी रस्त्यावर उतरले होते। विशेष म्हणजे या मोहिमेत शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, अजित पवार यांनीही हातात झाडू घेतला होता। कोकण रेल्वेवरील लाजूळ पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचे आढळल्यानंतर वेगाने येणारी कोकण कन्या एक्सप्रेस थांबवण्यासाठी जीवाची बाजी लावून उक्षी स्टेशनच्या दिशेने ट्रॅकवरून धावून प्रसंगावधान दाखवल्याचे सचिन पाडावे यांना बक्षीस मिळणार आहे तब्बल 300 रुपयांचे। कोकण रेल्वेने त्यांच्या पराक्रमाचे हे मोल ठरवले आहे। याशिवाय आपल्या कामगिरीबाबत मीडियाशी बोलल्याबाबत त्यांना समज देण्यात आली ती वेगळीच। सोमवारी पुलावरील तुटलेला ट्रॅक पाहून उक्षी स्टेशनच्या दिशेने धावत जात ट्रॅक तुटलेल्या ठिकाणापासून 200 मीटर अंतरावर पाडावे यांनी 75 किलोमीटर ताशी वेगाने धावणारी कोकण कन्या थांबवली होती। ही एक्सप्रेस थांबली नसती तर ती थेट नदीत कोसळून हजारो लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असता। ही सारी कामगिरी बजावल्याबद्दल कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाडावे यांना 300 रुपये बक्षीस देण्यात यावे अशी शिफारस केली आहे। तसेच रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग विभागाने त्यांना मीडियाशी परस्पर बोलल्याबद्दल गुरुवारी समजही दिली आहे। यंदाच्या गळीत हंगामात उसाला पहिली उचल प्रति टन 3000 व अंतिम दर 3750 रुपये देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास 1 डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्याध्यक्ष दादा रायपुरे होते। व्हॉट्सअपच्या माध्यमातून 1 दिवस आधीच अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या वृत्ताने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पुणे विद्यापीठाने पेपर फुटल्याचा इन्कार केला आहे तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। काही विद्यार्थ्यांकडून पेपर फुटल्याचा आरोप केला जात असल्याने एकच गोंधळ उडालाय। मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे। राजश्री शाहूंचे विचार वैश्विक आहेतच। दलितांच्या हक्कासाठी लढणारा, शिक्षणाचे महत्त्व ओळखणारा, द्रष्टा लोकराजा म्हणून शाहूंची ओळख करून देण्यात हा ग्रंथ यशस्वी ठरला आहे। जर्मन भाषेत लोकराजा शाहू चरित्र आल्याने सर्वसामान्य जर्मन नागरिकांनाही मानवतावादी विचारांच्या राजाची खऱ्या अर्थाने ओळख होईल असे गौरवद्वार फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे काउन्सिल जनरल मायकल झिबर्ट यांनी काढले आहे।
मंगळवारी रात्री गारा व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने मालेगाव आणि शेजारी सटाणा तालुक्याच्या काही भागास अक्षरशः झोडपून काढले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब भुईसपाट झाल्याने काही गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. मराठवाड्यावरील दुष्काळाशी सामना करतानाच तात्पुरती मलमपट्टी न करता दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ठोस उपाययोजनाची गरज आहे. मराठवाड्यावर दर 3 वर्षांनी कमी पावसाचे संकट येते. यावर्षी ते अतितीव्र झाले आहे. 76 तालुक्यांपैकी 31 तालुक्यातील पाऊस 50% कमी असून सुमारे 30 परिमंडळात वार्षिक सरासरीच्या 20 ते 30% पाऊस झाला आहे. माझी रामटेकचीच मागणी आहे. माझ्या भावना त्या बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे मी या बंगल्याची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांनीच दिली. भाजपच्या सरकारचा काल विश्वासदर्शक प्रस्ताव पारित झाला. आम्हाला खाते मंत्रालयातील दालने मिळाली, मात्र निवासस्थान मिळालेले नाही. मी रामटेक या बंगल्याची मागणी केली आहे, तोच मला मिळावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. पंकजा यांच्या मागणीमुळे भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये बंगल्यावरून स्पर्धा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. डुडल फॉर गुगल या गुगल इंडियाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी या विद्यार्थिनीने बाजी मारली आहे. सलग दुसऱ्यांदा पुण्यातील विद्यार्थिनीने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बाल दिनाच्या निमित्तानं दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी गुगल इंडियातर्फे ही स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचं डुडल बालदिनी गुगलच्या होम पेजवर टाकलं जातं. त्यामुळे आजच्या बालदिनी वैदेहीचं डुडल गुगल इंडियाच्या होम पेजवर झळकताना दिसतंय. सांगली जिल्ह्यात काही भागात बुधवारपासून अवकाळी पावसाने सुरुवात केली असून या पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे द्राक्ष बागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बागायतदार हबकला असून औषधाच्या फवारणीने उपयोग होत नसल्याने आलेले पीक हाती लागेल की नाही अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची आहे. तर रब्बी पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. मनात जिद्द असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनाची तयारी असेल तर अशक्य ते शक्य करण्याची ताकद आपोआप मिळते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पेड येथील रियांजली वसंत सोरटे ही 13 वर्षाची मुलगी. नुकतेच गुजरात येथे पार पडलेल्या नॅशनल रोप स्किपिंग स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवले असून मलेशिया येथे होणाऱ्या एशियन रोप स्किपिंग स्पर्धेच्या निवड चाचणी शिबिरासाठी तिची निवड झाली आहे. तिने मिळवलेल्या या यशामुळे पेडच्या इतिहासात एक मानाचा तुरा खोवला गेला. वाशिम येथील शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यभरात 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान बाल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी या मोहिमेअंतर्गतच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक स्थानिक शिक्षण विभागाकडे पाठवले आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. शिक्षकांना या मोहिमेच्या अंमलबजावणीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सोपवावा लागणार आहे. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.